नोकरी करणं वाईट आहे का, किंवा व्यवसाय किंवा नोकरी ह्याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल? सो पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणं हे सोयीस्कर आहे, किंवा पार्टनरशिपसाठी व्यवसाय एखादा पार्टनर शोधायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यावी? बिझनेस आणि सायकोलॉजी किंवा सायकोलॉजिकल बिझनेस ह्या गोष्टीचं समीकरण आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो? नमस्कार, जय शिवराय. मी महेश चव्हाण. एम्युअल चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज खास असे व्यक्ती आलेले आहेत. बाराखडी उद्योजकतेची या पुस्तकाचे लेखक विजय पवार दादा. दादांकडून अधिक माहिती काय जाणून घ्यायची, दादांनी व्यावसायिकांना व्यवसाय कसा करावा यासाठी मार्गदर्शन केलेले आहे. नवीन व्यावसायिकाने व्यवसाय करण्यासाठी काय काय गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, काय काय गोष्टी शिकल्या पाहिजेत यावरती दादांनी नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचे दौरे चालूच असतात. प्रत्येक ठिकाणी दादा वेगवेगळे सेमिनार्स घेत असतात. प्रत्येक ठिकाणी दादांचे मार्गदर्शन शिबिर चालू असतात. आजही दादांकडून आपण जास्तीत जास्त माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा. नमस्कार, मी विजय गोपाळराव पवार. बऱ्यापैकी सोशलवरची सर्व बांधव मला ओळखतातच, तरी एक छोटीशी ओळख करून देतो. माझं मूळ गाव सारसा, तालुका जिल्हा लातूर. लातूरला बऱ्यापैकी सगळेजण पाण्याच्या दुर्भिक्षासाठी ओळखतात, पण निश्चितच आमच्या लातूरची ओळख म्हणजे असं म्हणता येईल की शिक्षणाची पंढरी म्हणतात आमच्या लातूरला. बरोबर, लातूर पॅटर्न सगळ्यांनी ऐकलेला आहे. तर आमचा प्रयत्न असा राहील की जो आज लातूर पॅटर्न शिक्षणासाठी ओळखला जातो तो निश्चितच लातूर पॅटर्न हा उद्योजकतेसाठी ओळखला जावा. सुरुवातीपासून सुरुवात करूया. माझं मूळ गाव सारसा, एकदम ग्रामीण भाग. ग्रामीण भाग म्हणजे असा की जिथं आजही कॉलेज नाहीये. आम्हाला कॉलेजसाठी शहराच्या ठिकाणी यावं लागतं. दुसरा विषय म्हणजे असा की पूर्ण कुटुंब जे आहे ते माझं पूर्ण कुटुंब हे शेतकरी कुटुंब. म्हणजे असं म्हणता येईल की 7 पिढ्यातला पहिला उद्योजक आहे मी. ओके. आणि ह्या उद्योजकतेच्या क्षेत्राचा ज्यावेळेस विचार केला होता, म्हणजे कधीच असं डोक्यात नव्हतं की आपण उद्योजक होऊया, पुण्या मुंबईत काहीतरी उद्योग व्यवसाय असेल, आपलं व्हिजिटिंग कार्ड जिथं पुण्या मुंबईच्या ऑफिसचा ऍड्रेस असेल, असं काही नव्हतं. जसं आमच्या लातूर पॅटर्नच्या मातीतलाच गुणधर्म की डॉक्टर इंजिनियर होणं, आमच्या डोक्यात तेच की 10वी चांगल्या टक्क्यानं पास व्हायची, इंजिनिअरिंग आपल्याला करायचं आहे आणि चांगला इंजिनियर बनायचं, जॉब चांगल्या ठिकाणी करायचा आहे. पण म्हणतो ना आपण की शेतकरी कुटुंब, त्यात अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा, अवघी 1.5 एकर शेती आहे वडिलांना, आणि ह्या 1.5 एकर शेतीच्या जीवावरती चांगल्या ठिकाणी इंजिनिअरिंग करणं दुरापास्त शक्यच नव्हतं. की म्हणजे पुण्या मुंबईचे जे काही कॉलेजेस होते किंवा काय या ठिकाणी जाऊन इंजिनिअरिंग करणं एक असं वाटायचं की नाही, आपण इतरांकडे बघितलं की खूप म्हणजे हेवा वाटायचा, नाही आपल्याला जायचंय किंवा काय. पण सुरुवात झाली. शैक्षणिक कारकीर्द चांगली होती, बऱ्यापैकी अभ्यासात हुशार होतो, त्यामुळं टक्केही चांगले मिळायचे आणि 10वी पर्यंत टॉपला होतो, म्हणजे वर्गात पहिला दुसऱ्यामध्ये असायचोच नेहमी. 10वीला पण चांगले टक्के मिळाले आणि सायन्सला ऍडमिशन घेतलं. करायचं इंजिनिअरिंग, सायन्सला ऍडमिशन घेतलं. 11वी 12वी फुल घासून अभ्यास, नाही करायचं तर इंजिनिअरिंग, हे एक डोक्यात. का तर सगळे करत आलेत, का करायचं हे माहिती नाही, सगळे करतायत म्हणून करायचं. आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास चालू केला. 11वी 12वी इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं. ज्यावेळेस सीईटीचा रिझल्ट लागला, स्कोर चांगला होता, म्हणजे पुण्यातलं कुठलंही टॉपचं कॉलेज आरामशीर मिळालं असतं. पण तिथं अडचण आली आर्थिक. कारण आज आपण पुण्या मुंबईत जर इंजिनिअरिंग शिकायचं म्हटलं, लाखोंच्या फीस आणि हॉस्टेलचा खर्च, राहण्याचा खर्च कुटुंबाला परवडणारं नव्हतं. मग एकंदरीत सगळ्यांच्या विचारांती आज धाराशिव, लातूरच्या आमच्या शेजारचा जिल्हा, धाराशिवमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. आणि ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस डोक्यात एकच की आपण इंजिनियर झालं की काहीतरी जबरदस्त होणार आहे, मोठं काहीतरी होणार आहे. पण म्हणतो ना आपण की जोपर्यंत पाण्यात पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला खोलीचा अंदाज येत नाही. आणि ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या पाण्यात पडलो त्यावेळेला सुरुवात झाली. बरं, तिथं पण असं होतं की वासरात लंगडी काय शानी, कारण टक्के चांगले होते, स्कोर चांगला होता आणि बाकी जे काही कॉलेजचं सराउंडिंग होतं कुठंतरी ऍक्टिव्ह होतो सगळ्याच गोष्टीमध्ये. त्यामुळं चलो चलता है तो दौडते है, हा एक कुठेतरी मेनू होता. आणि इंजिनिअरिंग फर्स्ट इयर झालं. बरं, याच्यामध्ये असं झालं की
सांगणार कोणीच नाही. ग्रामीण भागातलं कॉलेज, त्यामुळे पुण्या मुंबईची जी काही स्पर्धा आहे ती आम्हाला सहजासहजी नाही लवकर मिळाली. काय ट्रेंड्स काय आहेत हे आम्हाला माहितीच नव्हतं. मग ज्यावेळेस इंजिनिअरिंगचा प्रवास चालू झाला, फर्स्ट इयरला म्हणजे काय जस्ट एन्जॉय म्हणण्यापेक्षा फक्त माहिती करून घेण्यात. आणि मग कळलं की इंजिनिअरिंग मध्ये नेमकं काय असतं, वेगवेगळे ट्रेंड्स काय. आता भरपूर सारे मित्र माझे पुणे मुंबईला असायचे आणि ह्या मित्रांकडनं कळायचं की इथं नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे इव्हेंट होत आहेत. बरं, आपण पार्टिसिपेट करायचंय, सहभाग घ्यायचा आहे, तर आपल्याला मार्गदर्शन कोण करणार? म्हणजे सांगायचं, एक आठवण अशी सांगता येईल मला की इंजिनिअरिंग सेकंड इयरला असताना, सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला असताना एक नॅशनल लेवलचा इव्हेंट होता आणि त्याला IEEE पेपर फॉर्मॅट तुम्हाला माहिती असेल. ज्यावेळेस नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे पेपर प्रेझेंटेशन असतात तर त्याच्यामध्ये IEEE हा पेपर फॉर्मॅट असतो आणि तो फॉर्मॅट आमच्या अख्ख्या कॉलेजमध्ये कोणालाच माहिती नव्हता, इव्हन शिक्षकांना देखील. आणि सुरुवात झाली माहिती काढायला, कसं करायचं, काय करायचं. आणि म्हणतो ना आपण की खोजने वाले को भगवान भी मिल जाते, त्या पद्धतीनं माहिती मिळत गेली. जे काही पुण्या मुंबईतले मित्र होते त्यांच्याकडून माहिती काढत गेलो. इंटरनेट एवढं आजच्यासारखं त्यावेळेला नव्हतं, पण होतं. नोकियाच्या छोट्या मोबाईलमध्ये इंटरनेट वापरलं आणि माहिती काढली. आणि IEEEचा आयुष्यातला पहिला पेपर प्रेझेंटेशनला गेलो, नॅशनल लेवलच्या इव्हेंटला. तिथं पण विषय असा झाला की त्या इव्हेंटला गेलो आणि समोर 2000 विद्यार्थ्यांचा मॉब बघितला, पार्टिसिपंट. मोठ्या हॉलमध्ये सगळे एकत्र होते. कुठेतरी वाटलं आपण करू शकू का, कारण ग्रामीण भागातून आलेलो आणि इंग्लिशमध्ये पेपर प्रेझेंटेशन होतं, नॅशनल लेवलचा इव्हेंट होता. माझं दुर्दैव एवढं सुपिरियर होतं की माझ्या आधीचे फक्त 3 नंबर बाकी होते आणि माझा पेनड्राईव्ह हरवला. आणि त्यावेळेला एवढं पण डोकं माझं चाललं नव्हतं की बॅकअप आपण मेलवरती घेऊन ठेवावा. करायचं काय, म्हणजे जवळपास फक्त अर्ध्या तासामध्ये मला प्रेझेंटेशन द्यायचं होतं आणि काही म्हणजे पर्यायच नव्हता. शेवटी त्या जे काही संयोजक होते त्यांना रिक्वेस्ट केली की माझा पेनड्राईव्ह हरवलेला आहे आणि तो त्यांच्याकडनं हरवला होता. सगळ्यात मेन म्हणजे, कारण आपण त्यांना सबमिट करतो आणि त्यांच्याकडनं पेनड्राईव्ह हरवला. करायचं काय, मग त्यांना रिक्वेस्ट केली की मला प्रेझेंटेशन तर द्यायचंच आहे. आणि जो माझा प्रेझेंटिंग पार्टनर होता तो घाबरून म्हटला मी येणार नाही, तू एकटं कर. शेवटी काय असतं की ग्रामीण भागामध्ये कुठेतरी पाठांतर असतं, कुठेतरी आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ना ह्याच्यामध्ये आपण एकच बघतो की जे काही मी वाचले, जे काही मी पाठ केले तेच प्रेझेंट करणं म्हणजे प्रेझेंटेशन. पण जसं मी म्हटलं की आयुष्यातला पहिला प्रयत्न होता आणि ह्या प्रयत्नात एकच फोकस मी ठेवला की जे होईल तो होईल, आपण प्रेझेंट तर करून बघूया. आणि त्या संयोजकाकडनं प्लेन पेपर घेतले झेरॉक्सचे, जवळपास 26 स्लाईड होत्या. अर्ध्या तासामध्ये 26 स्लाईडचे मेन मुद्दे जे आहेत त्या याच्यावरती बनवले, पेपरवरती हाताने लिहून. आणि जे समोर जजेस होते त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही हे करा. ते सुरुवातीला ऍक्सेप्ट करायला तयार नव्हते. नॅशनल लेवलचा इंजिनिअरिंगचा इव्हेंट आहे आणि तू आम्हाला पेपरवरती, ते पण तुझं हँडरायटिंग एवढं खराब की आम्हाला काहीच कळत नाहीये. हे सगळं माझी चर्चा चालू होती. प्रेझेंटेशनला फक्त 2 मिनिट राहिले होते. कुठेतरी पांडुरंग पावला आणि पेनड्राईव्ह सापडला. प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच वेळेला जिथं म्हणजे प्रेझेंटेशनचा कालावधी हा अर्ध्या तासाचा होता, 25 मिनिट प्रेझेंटेशन आणि 5 मिनिट क्वेश्चन आन्सर. तर सुदैव म्हणता येईल किंवा माझ्या स्वतःच्या कॅपॅसिटी, स्वतःच्या आपण एनहान्स करण्यासाठी म्हणू आपण त्याला, माझं प्रेझेंटेशन जवळपास 45 मिनिट चाललं आणि 15 मिनिट क्वेश्चन आन्सर झाले. मी 3D प्रिंटिंगचा टॉपिक घेतला होता त्यावेळेला, 2009-10च्या काळात 3D प्रिंटिंग म्हणजे खूप ऍडव्हान्स टॉपिक होता. आणि ज्यावेळेस प्रेझेंटेशन झालं, खाली उतरलो, 2000 विद्यार्थ्यांचा हॉल टाळ्याच्या गडगडाटानं वाजत होता आणि तिथंच कळलं होतं की आपल्याला प्राइज मिळणार. आणि खाली उतरल्यानंतर शेवटी फक्त थँक्यूच्या स्लाइडला माझा पार्टनर तिथं वर आला होता. त्याचं पण नाव घेतलं. शेवटी पार्टनर होता, तो प्रेझेंटिंग पार्टनर होता. आणि झालं असं की त्या उतरते वेळी तो म्हणला ठीक आहे झालंय आपलं प्रेझेंटेशन, आपण निघूया, आपल्याला काय बक्षीस नाही मिळणार. अरे म्हणलं फर्स्ट प्राइज आपल्यालाच मिळणार आहे. आणि जो हा कॉन्फिडन्स होता, त्या कॉन्फिडन्स असं झालं की दुसऱ्या दिवशी अवॉर्ड फंक्शन होतं आणि फर्स्ट प्राइज मला मिळालं होतं. ती एक घटना माझ्या स्वतःला, जे आपण किक पॉईंट म्हणतो ना, तो किक पॉईंट असा मिळाला की माझं प्रेझेंटेशन स्किल चांगलं आहे. लहानपणापासून भाषणं वगैरे करायचो, म्हणजे जसं प्रत्येक जण शाळेत करतो. शिवाजी महाराज जयंती असेल, लोकमान्य टिळक असतील, शाहू महाराज असतील, भाषणं भरपूर केली. स्टेज करेज होतं. पण इंग्लिश मधलं पहिलं प्रेझेंटेशन आणि पहिलं बक्षीस खूप खास होतं. आणि ह्या बक्षिसानं एक विश्वास दिला, तुझ्या जिभेच्या ताकदीवरती सगळं काही आपण जिंकू शकतो. हा मुद्दा प्रत्येक उद्योजकासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. आता असंच करत करत जसं सेकंड इयर झालं, थर्ड इयर, फायनल इयर होईपर्यंत जवळपास 60 नॅशनल लेवल इव्हेंटचे प्राइज होते माझ्याकडे. आणि कॉन्फिडन्स असा होता, कॉन्फिडन्स म्हणता येणार नाही, खरं तर माज होता, भाई आपण जग जिंकणार.
पण हा माज फक्त कॉलेजच्या गेट पुरता मर्यादित होता. हे मला कधी लक्षात आलं ज्यावेळेस मी गेट बाहेर तोडून आलो, इंजिनिअरिंग झालं. आणि जसं प्रथा असते की उर्वरित महाराष्ट्राची इंजिनिअरिंग झालं की पुण्या मुंबईला यावंच लागतं, आलो. दुर्दैव असं होतं, CV आणि रिझ्युमे यातला फरक माहिती नव्हता. म्हणजे आज कदाचित हसायला येईल, जे आपले प्रेक्षक बघतायत किंवा आपले बांधव बघतायत, हसायला येईल, पण लिटरली परिस्थिती अशी होती किंवा कदाचित आज खूप सुधारलेली आहे. पण त्या काळात CV आणि रिझ्युमे मधला फरक आम्हाला माहिती नव्हता. बरं, मी एकटाच नाही, आमच्या कॉलेजमधले भरपूर सारे विद्यार्थी असे होते ज्यांच्या घरातला आधी कोणीतरी झालेलं आहे, ज्यांना सपोर्ट आहे, त्यांना माहिती कळत होती. पण बाकीच्यांचं काय, कोणी सांगणारच कोणी जर नसेल. आणि आम्ही पुण्यात आलो. बरं, तो काळ असा होता, 2010, 11, 12चा जो काळ होता, भयंकर काय म्हणू आपण, बेरोजगारी, नोकऱ्याच नव्हत्या उपलब्ध. आणि हे इंजिनिअरिंग पासआउट झालेले बिस्किटचे पुढे दररोज किलो किलोनं बाहेर पडतात. जसं आजही ट्रेन भरून येतातच, त्यावेळेला पण होतच. आम्ही ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेला फॉर्म होता की नाही आपल्याला मिळेल जॉब, कशाच्या जीवावरती, तर तो कॉन्फिडन्स बोलण्याचा. पण ज्यावेळेस ऍक्च्युअल मार्केटमध्ये आलो, इथले पुण्या मुंबईतली पोरं बघितली इनशर्ट करून एकदम टकाटक, आणि कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावर टपकतोय आणि आपल्या चेहऱ्यावरनं घाम टपकतोय नव्हतं. म्हणजे ज्याला आपण म्हणू एक न्यूनगंड आला की खरंच नोकरी मिळेल का नाही. बरं, नोकरी नाही मिळेल तर घरी कुठल्या तोंडानं जायचं, काय सांगणार. आई वडील तिकडे आशा लावून बसलेले. कुठंतरी काय असतं की आजही ग्रामीण भागात आई वडिलांना एक वाटतं की आपला मुलगा मुलगी शिकली म्हणजे आपलं घर कुठेतरी पुढे जाणार आहे, आणि ते वाटलं पण पाहिजे. पण होतं काय की आपले आई वडील देखील ह्या स्पर्धेपासून अनभिज्ञ असतात, त्यांना माहिती नाही मार्केटमध्ये काय चालू. आणि पहिले 3 महिने आम्ही लिटरली रिझ्यूमच्या 100 प्रिंट काढायच्या. आज कुठं तळेगाव MIDC, उद्या कुठं चाकण MIDC, आज कुठं हिंजवडी. एकही कंपनी आम्ही अशी सोडली नसेल ज्याच्या गेटवरती आम्ही रिझ्यूम दिलेला नाही. 3 महिने स्ट्रगल केल्यानंतर कुठं सिनियरच्या पाया पडल्या, आम्हाला सांगा नेमकं जॉबसाठी काय लागतं. आणि हे सगळं केल्यानंतर आम्हाला कुठंतरी सिनियरच्या गायडन्सनं म्हणा, स्वतःमध्ये थोडीफार सुधारणा केली, आणि एक 3 महिन्यानंतर इंटरव्ह्यू क्रॅक झाला. एक PCB डिझायनिंगची कंपनी होती इलेक्ट्रॉनिक्समध्ये, आणि इंटरव्ह्यू क्रॅक झाला. ट्रेनिंग इंजिनियर म्हणून भरती झालो. पण एवढे एक होते की जे इंजिनिअरिंग शिकलो होतो, जेवढं काही शिकलो होतं ते परफेक्ट होतं. प्रॅक्टिकल नॉलेज प्रत्येक गोष्टीचं होतं. म्हणजे रट्टामार जी सिस्टीम आहे ती सिस्टीम पहिल्यापासून केलीच नव्हती. जे काही करायचंय ते समजून. म्हणजे आपण आजकाल बघतो इंजिनिअरिंगची मुलं PL लागली अभ्यास करतात. आम्ही PL मध्ये पण अभ्यास नव्हता केला. आम्ही अभ्यास म्हणजे आमचं काय, जे आमचे शिक्षक शिकवतायत, आम्ही सुदैवी होतो की आम्हाला हाडामासाची शिक्षक मिळाली इंजिनिअरिंगला. जीव तोडून त्यांनी शिकवलं आणि जीव तोडून आम्ही ते ग्रहण केलं. आणि ह्याचा फायदा असा झाला की ज्या वेळेस ऍक्च्युअल मार्केटमध्ये आम्ही आलो त्यावेळेला त्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला झाला. आज आपण भलेही म्हणू साइन कॉस थिटाचा उपयोग होत नाही, पण इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स असू दे किंवा कोर ब्रँच मेकॅनिकल आहे, तुम्ही डिझायनिंग शिकता, ज्यावेळेस ऍक्च्युअल जॉबला जाता फायदा नक्कीच होतो. तर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी जॉईन झाल्यानंतर ट्रेनिंग इंजिनियर होतो, PCB डिझायनिंगचं काम, आणि आवडीचं काम होतं. म्हणजे PCB डिझाईन करायला खूप आवडायचं कॉलेजमध्ये असताना. पण ज्यावेळेस काम करत गेलो कुठंतरी असं वाटायचं की माणूस स्वप्नाळू असतो. जॉब लागला आणि त्यावेळेला पगार काहीतरी 6, 6.5, 7च्या आतच होता. आता निश्चित आकडा आठवत नाही, पण 7च्या आत पगार होता. आणि स्वप्न असं की लवकरच 4 चाकी येणार, मस्त पुण्यात आपला बंगलो होईल, दररोज स्वप्न बघायचो. असं म्हणजे खूप छान वाटायचं की आपली 4 चाकी दररोज सकाळी 4 चाकीचा दरवाजा उघडतो, इनशर्ट करून ब्लेझर टाकून मी जातोय गाडीत बसून, आणि तिथे गेल्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर सिक्युरिटी गार्ड पळत येतोय, गाडीचा दरवाजा उघडतोय. म्हणजे काय असतं मित्रांनो, एक लक्षात घ्या की ही जी स्वप्न आपण बघतो ना, ही स्वप्न आपल्याला जगायला शिकवतात. जी स्वप्न आपण बघतो ना त्या दिशेने वाटचाल करायला शिकवतात. आणि काय लागतं ना मोठी स्वप्न बघायची मोठी स्वप्न. म्हणजे मी कुठेतरी वाचलेलं, मला आठवत नाही, मीच लिहिलेलं आहे, मला ते पण आठवत नाही, की स्वप्न बघायची, खूप मोठी स्वप्न बघायची, आणि रक्ताळलेल्या पावलांनी त्या स्वप्नाचा पाठलाग करायचा. काय होईल, एकतर तुमचे पाय तुटतील किंवा तुम्ही परत उभा राहाल, स्वप्न पूर्ण होतात. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचं चालू होतं, स्वप्नरंजन चालू होतं, आणि सुदैवानं असं की टेक्निकल नॉलेज चांगलं असल्यामुळं ट्रेनिंग इंजिनियर टू डिझाईन इंजिनियर म्हणून बढती मला लवकरच मिळाली. आणि तिथं कंपनीमध्ये पूर्ण काही इन्सिडेंट सांगत बसत नाही, वेळ आपल्याला लिमिटेड आहे.
एक इन्सिडेंट असा झाला की जसं आपण म्हणतो प्रत्येक कंपनीमध्ये पॉलिटिक्स असतं. हम्म. तिथं पॉलिटिक्स झालं. तिथल्या माझ्या एका सिनियरला ते पटलं नाही की हा मुलगा नवीन आलेला 21 दिवसामध्ये ट्रेनी टू डिझाईन इंजिनियर झाला आणि माझा स्वतःचा मेहना 2 वर्ष झालं ट्रेनी टू ट्रेनी आहे. त्या राजकारणाचा भाग कुठंतरी चालू झाला आणि जे आपण मेंटल टॉर्चर म्हणतो ना, ते मेंटल टॉर्चर व्हायला लागलं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आज खूप महत्वाचा मुद्दा शेअर करतोय की आपण मराठी मुलं, म्हणजे स्वतः इन्क्लुडिंग मी, मराठी मुलं जॉब करताना कुठंतरी एखाद्या गोष्टीला आपण स्टक होतो, अडकतो, आपल्याला सहन होत नाही ती गोष्ट आणि आपण म्हणतो की राजकारण होत आहे. मी पण चूक केली ती. आणि झालं असं की तो जो माझा सिनियर होता तो मला सांगायचा काम करत असताना, विजय जा मेरे लिए चाय लेके आ, समोसा लेके आ. पण सुरुवातीला ऐकलं, पण एक दिवस असं झालं की कुठल्या तरी क्रिटिकल पीसीबी वरती काम करतो, तो आला, त्यानं मला सांगितलं चहा घेऊन ये, समोसा आण. त्याला मी रिक्वेस्ट केली सर एक 10 मिनिटात जातो, 80,000ची पीसीबी होती, त्याच्यावर काम करत होतो, जर शॉर्ट सर्किट झालं तर पीसीबी जळून जाणार होती. त्याचा इगो दुखावला, त्यानं पाठीत एक चापट मारली, शिवी दिली, आईवरनं शिवी दिली आणि जा म्हणलं घेऊन ये. माहित नाही काय सनक डोक्यात गेली. आपण म्हणतो आपले आई वडील हे फक्त बोलण्यापुरते देवाचं स्थान नाही, तर निश्चितच आपल्या हृदयाच्या जवळचे आहेत ते, आणि कुणी आपल्या आई वडिलांना विनाकारण बोलावं सहन नाही झालं. उठलो आणि त्याच्या कानाखाली दिली. सिनियर होता माझा, टीम लीड होता, उठलो कानाखाली दिली. तुम्हाला म्हटलं तुझं करिअर संपलं इथं, तुला कुठली कंपनी जॉब देते बघतो. बरं काय होतं की तरुण रक्त होतं, सांगणार कोणी नाही. वरती मी त्याला उलट सांगितलं, तू फक्त कंपनीच्या बाहेर येऊन दाखव, तुझ्या टांगड्या तोडून तुझ्या गळ्यात अडकवतो. म्हणजे हे चुकीचं केलं मी, निश्चित चुकीचं केलं, पण ती जी वेळ होती तो माझ्यासाठी किक पॉइंट ठरला. आणि झालं असं की दिवसभर विचार करतो, तिथंच राजीनामा दिला, बाहेर आलो आणि पुढच्या गोष्टी झाल्या. परत ज्या मॅनेजरनं मला प्रमोशन दिलं होतं तो खूप चांगला माणूस, त्यानं मला सांगितलं की भाई करियर में ऐसे ही होता है, तुझे सभी जगह लोग ऐसे ही मिलेंगे, तुमको खाली ये देखना है की तुम क्या अच्छा कर सकते हो. आणि तरी पण युगो सॅटिस्फाय नाही झाला माझा. मी म्हटलं की त्यानं माझी माफी मागितली पाहिजे, मला माहिती नाही. दुसऱ्या दिवशी 400-500 लोकांच्या समोर त्याच्याकडनं माफी मागून घेतली, युगो सॅटिस्फाय करून घेतला आणि तो मला मॅनेजर म्हणत होता दुसऱ्या टीम मध्ये टाकतो, पण मी ते ऍक्सेप्ट नाही केलं. नाही, आता करायचंच नाही. का तर डोक्यात एक विषय पेटला होता, नोकरी करत असताना एखाद्या गोष्टीवरती जिथं कुठं तुम्ही अडकता, ती गोष्ट, ती वेळ ही तुम्हाला बदल घडवण्यासाठी येते, बरोबर. आणि तो जो पॉइंट होता, किक पॉइंट होता, तो माझ्यातला बदल घडवण्यासाठी आला होता. त्या पॉइंटनं मला एक सांगितलं की मी नोकरी बदलेन तर फक्त पाट्या बदलतील, कंपनीची नावं बदलतील, पण जे होणारी गोष्ट आहे ती कायम तशीच राहणार आहे. त्यामुळं तिथं ठरवलं की आता उतरायचंय तर स्वतःच्या उद्योग व्यवसायात उतरायचं. आत्तापर्यंतचा तुमचा जो काय प्रवास होता, म्हणजे तुमचं एज्युकेशन, त्याच्यानंतर तुम्ही केलेली नोकरी, खरंच खूप अंगावरती काटा आणण्याचा प्रवास होता की छोट्याशा खेडेगावातून निघून सुद्धा तुम्ही एवढ्या जिद्दीने तुमचं शिक्षण पूर्ण केलं, खूप चांगल्या मार्कांनी पास झालात आणि खूप चांगल्या कॉलेजमधून एक चांगली डिग्री मिळवलीत. त्याच्यानंतर तुम्ही नोकरीमध्ये सुद्धा गेलात. नोकरीमध्ये जे काही इन्सिडेंट झालं, मला वाटतं आज 10 मधले 8 जण हा प्रॉब्लेम फेस करतातच की प्रत्येक ऑफिसमध्ये फक्त सिनियरला वाटते म्हणून आपल्याबरोबर ते काही जे काही राजकारण होतं, पण त्याच्याने बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होतो. पण त्या त्रासाचं आपण कसं संधीमध्ये रूपांतर करून घ्यायचं, हे तुम्ही खरंच खूप चांगल्या शब्दामध्ये सांगितलं की ठीक आहे, मला त्रास झाला, आता त्या त्रासाचं मी इगो मार्फत मी माझं रूपांतरण करून घेतलं का मी तोच त्रास सहन करून तिथेच उभं राहायचं. ह्या सगळ्या प्रवासात ऐकायला खरंच खूप छान वाटलं. पण आता जसं तुम्ही म्हणालात की आता मी व्यवसाय करायचं ठरवलं, नक्की असा कोणता पॉइंट होता किंवा अशी नक्की कुठली सिच्युएशन होती की तेव्हा तुम्ही मनात ठाम केलं, तुम्हाला माहिती होतं की आता हाच पर्टिक्युलर व्यवसाय करायचा किंवा आता हीच वेळ आहे जी व्यवसाय करण्यासाठी योग्य आहे? खरं सांगायचं म्हणजे हा जो इन्सिडेंट झाला आणि मी नोकरीचा राजीनामा दिला, त्यावेळेस कुठेच क्लिअर नव्हतं की मला काय करायचंय. म्हणजे अंधारच होता, पूर्ण अंधार होता. बरं सांगणार कोणी नव्हतं, घरी सांगितलं तर अडचण, मित्रांना सांगितलं तर मित्र शिव्या घालणार. त्यामुळं असं नव्हतंच की कुणीतरी मला मार्गदर्शन करेल, हे कर ते कर, असं कुणी डायरेक्शन देणार कोणी नव्हतं. पण एक सांगायचा मुद्दा म्हणजे असा की लहानपणापासून एक सवय होती की छत्रपती शिवराय आपल्या प्रत्येकाची प्रेरणास्थान आहेत. आपण महाराजांचं आजही नाव घेतलं आपल्या अंगावर सहजासहजी काटा येतोच, बरोबर. लहानपणापासून मला एक सवय होती की जिथं कुठं मी अडकायचो, जिथं कुठं मला थांबल्यासारखं वाटायचं, तिथं मी महाराजांकडे जायचो.
शब्दशः म्हणा किंवा फिजिकली म्हणा, महाराजांकडे जायचो आणि पुढची दिशा महाराजच मला दाखवायचे. आताही तीच परिस्थिती होती, पुढचं काय मला माहितीच नव्हतं. आणि वैयक्तिक मला तर असं वाटतं की आयुष्यामध्ये हरलेला माणूस जर छत्रपती शिवरायाकडे नुसतं बघितलं, नुसतं छत्रपती शिवराय म्हटलं, तरी त्याच्या अंगात 1700 हत्तीचं बळ येईल. हा स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. मग झालं असं की काय करायचं फिक्स नव्हतं, दिशा माहिती नव्हती, कुठं जायचंय, व्यवसाय, नोकरी, एमपीएससी, युपीएससी सगळं डोक्यात चालू होतं. भयंकर. आपण सिस्टीम मध्ये भरडलो गेलो ना, आपण सिस्टीम मध्ये जाऊया, पण नेमकं सुरुवात कशी करायची हे माहित नव्हतं. मग ठरवलं, पुण्यात राहत होतो, रायगड 3 तासाच्या अंतरावरती, रायगडला जाऊया. आणि 6 ऑगस्ट ह्या दिवशी पहाटे 5:30 वाजता स्वारगेट बस स्टॉपवरनं रायगडची बस पकडली. 11 वाजेपर्यंत रायगडला पोहोचलो आणि सदर बाजारात महाराजांची जी मेघडंबरीतली मूर्ती आहे तिथं जाऊन बसलो. भयंकर पाऊस पडत होता, काहीच कळत नव्हतं. डोळे मिटले आणि फक्त महाराजांच्या मूर्तीसमोर ध्यान करत बसलो. ध्यान तरी म्हणजे काय की महाराज काहीतरी मला मार्ग दाखवा. मनातनं खूप रडलो. 1.5 एकर शेती असणार, आई वडिलांच्या मुलानं सहजासहजी नोकरी कुणाला भेटत नाही, भेटलेली नोकरी अशी सोडली. आई वडिलांना कुठल्या प्रकारे तोंड दाखवायचं होतं. म्हणजे माझ्या आयुष्यात जेवढ्यांदा मी शून्य झालो त्यातली ही एक वेळ होती की मी शून्य झालो होतो. आणखी खूप पुढे आणखी असे शून्याचे इन्सिडेंट्स आहेतच, प्रवासात सांगेनच. आणि दिवसभर थांबलो. परत महाराजांचा जो एक आयुष्य काळ आहे तो एकदा नजरेखालनं गेला पूर्ण दिवसभरामध्ये. आणि एक लक्षात आलं की अरे आपण महाराजांकडे आलोय आणि म्हणतोय की काहीतरी दिशा दाखवा. महाराजांनी आपल्याला दिशा ऑलरेडी दाखवून ठेवलेली आहे. स्वराज्य हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोक्यात काय येतं? बरोबर. आज आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो, बोलतो, वाचतो, छोटंसं का असेना पण स्वतःचं स्वराज्य असावं. पण नेमकं स्वराज्य म्हणजे काय? बरोबर. महाराजांना त्यावेळी काही संधी कमी नव्हत्या. महाराजांनी ठरवलं असतं तर एखादी कुठली जहागिरी घेऊन आराममध्ये आयुष्य जगू शकले असते. पण मला इथल्या जनतेचं, इथल्या रयतेचं आयुष्य बदलायचं, लोकांसाठी जगायचं, ही जी भावना होती, तर ह्या भावनेचं कुठंतरी संधीत रूपांतर करता आलं. आणि ही संधी फक्त स्वतःपुरती नसून समग्र रयतेसाठी होती. मग ठरवलं तिथं की आता स्वतःचं काहीतरी करूया. तर काय करायचं हे फिक्सच नव्हतं अजूनही. भांडवल नाही, दिशा नाही, रिसर्च नाही किंवा सांगणार कोणी नाही. आणि परिस्थिती पण अशी नव्हती की काहीतरी पैसे खर्च करून मी कोणाकडे मार्गदर्शन उपलब्ध करून घेईन. अकाउंटला माझ्या माहितीनुसार त्यावेळेला माझ्याकडे काहीतरी 3,500-4,000 रुपये होते, जेणेकरून एखादा महिना माझा मेस आणि रूमचं सर्वाइव्ह झालं असतं. मग एक लक्षात आलं की आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातली मुलं जे आहे ना, सिस्टीम मध्ये भरडलो जातो. बरोबर. तर ही सिस्टीमच आपण का बदलू नये? एक विचार डोक्यात आला की आपण सिस्टीम मध्ये घुसूया, स्पर्धा परीक्षा देऊया आणि पॅरलली आपण व्यवसायासाठी काहीतरी एखादा ऑप्शन शोधूया. त्याच वेळेला पूर्ण पुणे पायी पालतं घातलं. ज्यावेळेस पुण्यात रिटर्न आलो, पूर्ण पुणे पायी पालतं घातलं. काय कुठं संधी मिळते? म्हणजे मी राहायचो सहकारनगरला, सहकारनगरपासून औंधपर्यंत मी चालत आलेलो आहे. आज कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल, मी औंधपर्यंत चालत आलेलो आहे. रस्त्यानं बघ फक्त एकच केलं ऑब्झर्वेशन, काय दिसतंय मला, काय लोक काय करतायत, काय मला व्यवसाय करता येईल, काय संधीचं रूपांतर कसं मला व्यवसायात करता येईल. आणि हे बघत असतानाच मला बीव्हीजीचा बोर्ड दिसला, युनिफॉर्मवरती बीव्हीजी दिसला. आणि बरं आता पूर्ण माहिती काढली तर तिथं भांडवल जास्त लागत होतं. मग शेवटी एक होतं की लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड होती, एखाद्या गोष्टीत जर उतरतो डीप मध्ये जायचो. मग ठरवलं की ह्याच्याशी निगडीत मला काय करता येईल. तर त्यावेळेला ऑन डिमांड क्लिनिंगचा व्यवसाय खूप डिमांडमध्ये होता, खूप मागणी होती. म्हणजे फ्लॅट क्लिनिंग, ऑफिस क्लिनिंग आज आपण बघतो. ठरवलं की तो व्यवसाय करूया. बरं, तो व्यवसाय करायचा तर आधी स्वतःला माहिती पाहिजे. मग एका कंपनीमध्ये जॉबला लागलो, हाऊसकीपर म्हणून. स्वतः 8 महिने हाऊसकीपिंगचं मी काम केलेलं आहे. एक खूप मोठं ऑटोमोबाईल शोरूम आहे, त्या शोरूम मध्ये झाडू मारण्यापासून, फरशी पुसण्यापासून, टॉयलेट धुण्यापर्यंत सगळं मी केलं. कशासाठी? तर ज्या व्यवसायात मला उतरायचं त्या व्यवसायाचा R&D झाला पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, एखादा व्यवसाय जर आपण करतोय ना, त्या व्यवसायाचा R&D किंवा जो आपण स्टडी म्हणतो, तो स्टडी जर आपल्याकडे नसेल तर पुढचे धोके आपल्याला कळणार नाहीत. बरोबर. आणि ते धोके जर कळायचे असतील तर तुम्ही डीप मध्ये उतरलंच पाहिजे. तिथं 8 महिने मी काम केल्याचा फायदा असा झाला, मला केमिकल्सची माहिती मिळाली, मला मशिनरीजची माहिती मिळाली, मला कामाची पद्धत समजली. आणि ह्याच्यातनं मी माझ्या स्वतःच्या व्यवसायाची सिस्टीम डेव्हलप केली. हाऊसकीपर म्हणून मी काम केलं. 6, 6.5, 7,000 मॅक्स टू मॅक्स पगार असेल. म्हणजे जेवढा इंजिनिअरिंग जॉबला पगार होता तेवढा हाऊसकीपर जॉबला पगार होता. आणि तेच केलं पुढं.
8 महिने काम झालं, मग म्हटलं यार आता ठीक आहे, ऑपरेशन मला समजले, आता दुसऱ्या गोष्टी समजल्या पाहिजे. ज्या कंपनीच्या रोलवरती मी तिथे काम करतो त्याच कंपनीच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉयची व्हॅकन्सी होती. तिथं ऑफिस बॉय म्हणून जॉईन झालो. ऑफिस बॉय म्हणून जॉईन झालो. बरं, ऑफिस बॉयचं काम काय असतं? लोकांना चहा पाणी करून देणं. आणि लहानपणापासूनच एक असं होतं की चहा मला खूप चांगला जमायचा, अजूनही जमतो. एक डोक्यात असं काय नाही, कधी कधी आई वडील भलेही माझे कमी शिकलेले होते, त्यांना गाईड करणारं कोणी नव्हतं, आम्हाला गाईड करणारं कोणी नव्हतं, पण वडिलांचं एक असायचं की तुम्ही शिका, वेळ पडली ना मी माझ्या किडन्या विकेन, तुम्ही हे शिकलं पाहिजे. का तर आज 1-1.5 एकर शेती आहे, ह्याच्यावर आपण सर्वाइव्ह नाही करू शकणार. आणि हा प्रवास असा झाला की वडिलांचे ते शब्द कायम डोळ्यात घुमायचे की शिकलं पाहिजे बाबा. आणि ह्या सगळ्या प्रवासात एक असायचं, नाही शिकला तर काय करशील? हसत हसत मी म्हणायचे चहा चांगला बनवला होतो, चहा बनवेन. आणि ह्या गोष्टीचा फायदा मला तिथं झाला. ऑफिस म्हणून काम करताना चहा खूप चांगला बनवायचो. चहा सर्व करणं, गेस्ट आल्यानंतर त्यांना पाणी देणं, पूर्ण जो काही प्रवास होता तो चालू होता. मग तिथं कळलं की व्यवसाय जर करायचा मला सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आता ऑफिस बॉय होतो तर एचआर ऍडमिन सोबत संबंध चांगले आले. एचआर डिपार्टमेंट कसं काम करतं, ऍडमिन डिपार्टमेंट कसं काम करतं, तिथं ज्या ऑफिसमध्ये मी काम करतो त्या एचआर ऍडमिनला रिक्वेस्ट केली की सर मला शिकवा. ते म्हणायचे यार तू 8वी नापास, तुला काय जमणार आहे नाही का, सर तुम्ही फक्त शिकवा. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ऑफिस टायमिंग संपल्यानंतर जर तू थांबणार असेल तर तुला मी शिकवतो. ऑफिस टायमिंग आमचा 6 वाजता संपायचा, 8-8:30 पर्यंत मी थांबायचो त्यांच्यासाठी. का तर त्यांना काम भयंकर असायचं आणि त्यांचं काम संपल्याशिवाय ते मला शिकवायचे नाही. पण शिकवायचं म्हणजे काय, तर ते काम करायचे, मी फक्त असं बघत थांबायचो तिथे काय करतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुमचा व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, तुम्हाला हाताला धरून शिकवणार कोणी भेटणार नाहीये. जे कोणी शिकवणार आहेत, जे कोणी भेटणार आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशन मधनच भेटणार आहेत. आणि कान नाक डोळे जर उघडे ठेवले तर निसर्ग देखील तुम्हाला शिकवतो. मग त्यांच्याकडनं शिकत गेलो. मग सगळं झाल्यानंतर 2-3 महिने ऑफिस बॉयचं काम झालं, शिकलो. माझ्या सुदैवानं त्याच ऑफिसमध्ये ज्युनियर ऍडमिनची व्हॅकन्सी निघाली. अप्लाय केलं. बरं, तिथं अप्लाय करताना विषय असा झाला की मला त्यांना खरं सांगावं लागलं, मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे. कारण क्रायटेरियाच ग्रॅज्युएशनचा होता. आणि मग परत ऍडमिन झालो. ऍडमिन मधनं खूप पुढं हा प्रवास असाच टप्प्याटप्प्याने शिकत गेलो. ऑपरेशन डिपार्टमेंट झालं, सेल्स डिपार्टमेंट झालं, एचआर ऍडमिन झालं, अकाउंट डिपार्टमेंट पूर्ण शिकलो असं म्हणता येणार नाही, पण माहिती घेतली, जुजबी माहिती जी काही लागते ते. आणि असं सगळं झालं आणि एका ठिकाणी असं वाटलं की आता आपण व्यवसायात चालू करायला हरकत नाही. आणि राजीनामा टाकला, व्यवसायाला सुरुवात केली. जे काही ग्राउंड लेवलला काम करत असताना हाऊसकीपर लोकांसोबतचे संबंध होते, तो फायदा तिथं झाला की ती लोक माझ्याकडे कामाला आली. हाऊस क्लिनिंग, फ्लॅट क्लिनिंग, ऑफिस क्लिनिंग, सोफा क्लिनिंग, बाथरूम क्लिनिंग याची कामं घेतली. आणि सुरुवातीला स्वतः जायचो मी बाथरूम क्लिनिंग सोबत, कारण 2-3 एम्प्लॉय असायचे. पहिल्या महिन्यात तर आम्ही दोघंच होतो, एक एम्प्लॉय आणि मी. टू व्हीलरवरती, ऍक्टिव्हावरती मागं बसवायचो, त्याला घेऊन जायचो. आणि खराडीपासून ते आळंदीपर्यंत सगळ्या ठिकाणी सर्व्हिस दिली. आणि शिकत गेलो, काम वाढत गेलं. आणि पार्टनरशिपमध्ये परत व्यवसाय मोठा करायचा, परत लक्षात आलं फंड पाहिजे. पार्टनरशिपमध्ये व्यवसायाला सुरुवात केली. असा हा एकंदरीत नोकरी टू व्यवसायापर्यंतचा प्रवास होता, जिथं की मी सुरुवात केली, काहीतरी एक स्टेबल म्हणता येईल अशी सुरुवात झाली माझी. बापरे, खूप सुंदर. म्हणजे दादा, मला असं वाटतं तुमच्या जेवढ्या गोष्टी ऐकाव्या तेवढ्या गोष्टी त्या ऐकताना अंगावरती खरंच काटे येतात. ह्या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट मला समजते आणि एक गोष्ट मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटते की बऱ्याच आपल्या मराठी मुलांना किंवा बऱ्याच यंग मुलांना एक प्रॉब्लेम असतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर का आपण त्याला सांगितलं, अरे बाबा नोकरी करतोस का, छे नोकरी माझ्याने होणारच नाही, मी व्यवसायच करणार. बरं, व्यवसाय कुठला करणार? नाही, ते मी ठरवणार, नाहीतर ह्याने केलंय त्याने केलंय, माझा हा मित्र कमवतो, तो मित्र कमवतो, म्हणून मी तोच व्यवसाय करणार. पण दादांनी सांगितल्याप्रमाणे दादांनी इंजिनिअरिंग केल्यानंतर सुद्धा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असल्यानंतर सुद्धा दादांनी हाऊसकीपिंग हा व्यवसाय केला. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर डायरेक्ट बिझनेस न करता तुम्ही जर का त्या बिझनेस मधलाच नोकरी जर का पकडली आणि किमान 2 वर्ष जरी त्याच्यामध्ये नोकरी केली तर तुमच्या व्यवसायातली बरीचशी जी वर्ष नुकसान देणारी असतील ती वर्ष तुम्ही वाचवू शकता. हे ह्याच्या मागचं खरंच एक खूप सुंदर उदाहरण आहे आणि दादांनी स्वतः त्या फेज मधून दादा गेलेले आहेत. दादा, एक छोटासा प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही नंतर तुमची स्वतःची कंपनी चालू केली.
तुम्ही एक एम्प्लॉई, मग 2 एम्प्लॉई, असे करत करत तुम्ही तुमचा प्रवास वाढवत गेलात. तुमच्या कंपनीमध्ये नंतर पार्टनरशिप मध्ये तुम्ही फर्म वाढवलीत आणि तो बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न केलात. बऱ्याच लोकांना एक प्रॉब्लेम असतो की आज तुम्ही जे क्लिनिंग व्यवसायामध्ये आहात, तसे आता एक बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक व्यवसाय बघायला मिळतो, पेस्ट कंट्रोल. बरोबर. पण पेस्ट कंट्रोल या व्यवसायामध्ये बऱ्याचदा जो व्यवसाय करतो त्या मालकाची एक हे असते, एक तक्रार असते की माणसं भेटत नाहीयेत कामाला, माणसं भेटत नाहीयेत कामाला. त्याला जर का आपण एखादा लीड दिली तर ती लीड कन्वर्ट होऊ शकत नाही, किंवा ती लीड करण्यासाठी त्यांच्याकडे त्या कॅपेबलची माणसं नसतात, त्यांच्याकडे वर्कर नसतात. तर तुम्ही जेव्हा तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार केला, तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे पहिली गोष्ट तर बिझनेस डेव्हलपमेंट, बरोबर. त्यांच्यानंतर त्या वर्कर लोकांना प्रॉपर मॅनेज करून त्यांना लॉंग टर्म साठी तुमच्या सोबत ठेवणं, आणि तुमचं सेल्स म्हणजे अर्थात तुम्हाला प्रत्येक वेळेला एक लीड जनरेट झाल्यानंतर ती बरोबर. तुम्हाला पर्सनल लेवलला कन्वर्ट करता आली पाहिजे. नंतर जाऊन ती लीड तुम्ही तिथे जाऊन Operation केलं त्याच्यावरती ऑपरेशन करणार. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय मॅनेज केल्यात? दादा, तसं म्हणता येईल तर हा प्रश्न म्हणण्यापेक्षा नाही का, जे काही नौखे उद्योजक आहेत ना, त्यांच्या मनातली खदखद तुम्ही बोलून दाखवली. ओके. आजही कित्येक उद्योजकांना काय वाटतं की मी व्यवसाय करतोय ना, तर दे रे हरी पलंगावरी. व्यावसायिक मित्रांनो, हरी पलंगावरती कधी देतो? ज्यावेळेस तुमच्या पायाला गोळे येईपर्यंत तुम्ही धावता. जोपर्यंत तुम्ही धावताय, पळताय ना, तो त्याच वेळेला हरी तुम्हाला पलंगावर देणार आहे. तर आपल्या विषयाकडे जर आलो ना, तर ज्यावेळेस व्यवसायाला सुरुवात झाली, पार्टनरशिपमध्ये मी काम चालू केलं. मी जसं म्हटलं की प्रत्येक व्यावसायिकानं कान, नाक, डोळे उघडे ठेवले पाहिजेत. जर हे कान, नाक, डोळे उघडे असतील ना, तर निसर्ग देखील तुम्हाला शिकवतो. बरोबर. आणि प्रत्येक व्यवसायामध्ये कुठलाही असू दे, तुम्ही पेस्ट कंट्रोल म्हटलात, माझा क्लिनिंगचा व्यवसाय, थोडक्यात फॅसिलिटी. ओके, फॅसिलिटी मॅनेजमेंट ह्याच्या अंडर हे सगळं येतं. व्यवसाय कुठलाही असू दे, त्याच्यामध्ये 5 ते 6 डिपार्टमेंट प्रत्येक ठिकाणी असतातच. म्हणजे तुम्ही पानटपरीवाला घ्या, किंवा एखादा किराणा दुकानदार घ्या, किंवा एखादी विप्रो इन्फोसिस सारखी आयटी कंपनी घ्या, तिथं 5 ते 6 डिपार्टमेंट असतात. सगळ्यात पहिलं येतं R&D. बरोबर. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या व्यवसायातलं प्रत्येक वेळचं अपडेट हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. ते तुम्ही केलंच पाहिजे. काय चालू आहे? बरोबर. आज आपण खूप ठिकाणी सोशल मीडियावर पोस्ट वाचतो, नोकिया का संपलं. नोकिया का संपलं ही पोस्ट वाचतो, तिथंच विषय सोडून देतो. बरोबर. आणि फक्त एक आपल्याला असं म्हणता येईल, मोठेपणा मिरवण्यासाठी सांगतो, नोकियानं अपडेट नाही राहिलं त्यामुळे नोकिया गेली. बरोबर. पण मित्रांनो, कारण फक्त एवढंच नव्हतं. नोकिया अपडेट नाही असं नाही, आजही नोकियाचे मोबाईल्स आहेतच मार्केटमध्ये, चालूच आहे. चुकतं कुठं आपण? काळानुसार रिसर्च करत नाही. प्रत्येक व्यावसायिकानं रिसर्च केलाच पाहिजे. मग तो रिसर्च तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी असेल, तो रिसर्च तुमची मॅनपॉवर वाढवण्यासाठी असेल, तो रिसर्च तुमची टीम एकत्र कशी ठेवायची ह्यासाठी असेल, किंवा तो रिसर्च तुमच्या खिशात पैसा येईपर्यंत कसं काम करतो ह्यासाठीच असेल. रिसर्च असलाच पाहिजे. तुम्ही जो रिसर्च करता त्याच्यातनं जे काही इनपुट्स तुम्हाला मिळतात, ते इनपुट्स तुमच्या सेल्स डिपार्टमेंटला द्यायचे. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात ह्या जे सगळे डिपार्टमेंट मी सांगतोय, हे सगळे डिपार्टमेंट हा व्यावसायिक स्वतःच असतो. बरोबर. म्हणजे कुठल्याही व्यवसायासाठी व्यवसायाचा संस्थापक, मालक हाच कर्ता कर्म क्रियापद. बरोबर. नक्की. कारण काय होतं, रिसर्च केला, त्याचा रिपोर्ट काढला, काहीतरी तुम्हाला कळलंय ह्या रिसर्च मधनं, ते तुम्हाला सेल्स डिपार्टमेंटला द्यायचंय. सेल्स डिपार्टमेंट काय करते? आलेल्या रिसर्चवरती काम करून सेल्स स्ट्रॅटेजी डेव्हलप करते. बरोबर. बाबा, मला सेल्स स्ट्रॅटेजी म्हणजे काय? साधी सरळ गोष्ट आहे. आजकाल काय झालंय की मोठमोठे बिझनेस कोचेस किंवा काय, त्यांनी त्यांच्या लेवलला, आपण कोणावर टीका नाही करत, पण प्रत्येकानं एक सेल्स स्ट्रॅटेजी, व्हिजन, मिशन असे जड शब्द वापरून नाही का, खूप क्लिष्ट करून ठेवले, किचकट करून ठेवले. खूप सोपं आहे. कुठं विकायचं, काय विकायचं, कसं विकायचं, हे जर कळलं तर व्यवसाय काय करायचा आपोआप कळतो. व्यवसाय म्हणजे विक्री. साधी सरळ गोष्ट आहे. तुम्ही प्रोडक्ट विका, तुम्ही सर्व्हिस विका. बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही सेल्सचं बघता, म्हणजेच विक्री बघता, विक्री मला वाढवायची कशी, त्याच्यासाठी आधी तुम्हाला टार्गेट ऑडियन्स समजला पाहिजे. बरं, आता माझ्या व्यवसायातला टार्गेट ऑडियन्स कोण आहे? ज्याचे फ्लॅट्स आहेत, ऑफिसेस आहेत. बरं, त्यांच्याकडे ऑलरेडी जर घरगडी किंवा घरबाईका असेल काम करायला, ते माझ्याकडनं सर्व्हिस का घेतील? हा सगळा रिसर्च जो आहे तो स्वतः पायी फिरून केला. ओके. लोकांची गरज शोधली, सांगितलं की बाबा हा, तुमचे घरगडी काम करणारे जे आहेत, किंवा घरकाम करणारी बाई जी आहे, ती काय करते? दररोज फक्त झाडू पोछा लावते.
मी तुम्हाला काय करतो, तुमच्या खिडकीच्या चॅनल पासून किचनच्या ट्रॉलीपर्यंत, बाथरूमच्या कमोड पासून ते तुमच्या छतापर्यंत सगळेच क्लीन करून देईल. काय होतं, जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत व्यवसायाला गती येणार नाही. लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि आपल्या नवख्या व्यावसायिकांचं चुकतं कुठं, लाजतात, घाबरतात, मी का बोलू, मी कसं बोलू. बरोबर. मी तर म्हणेन, तुम्ही कोणाच्या चोरी करत नाही, तुम्ही कोणाच्या गळ्यावरती चाकू ठेवत नाही, लाजायचं कशाला, बिझनेस करतोय ना, साधं सरळ. आणि ज्यावेळेस हा सेल्स रिसर्च झाला, कळलं मला की लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. मी जायचो, हा तुमचं घर आहे, 1 BHK आहे, आज 1 BHK ला क्लिनिंगचा चार्ज काय. मी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस 2,000-2,500 रुपये चार्ज होता क्लिनिंगला. मी म्हणायचं मी तुम्हाला 1,500 मध्ये करून देतो. दादा, सांगायला आज आनंद वाटेल मला की 2012-13 ची सुरुवात आणि आज 2023-24 चालू आहे, अर्ध 24 संपलंय. मी 8,000 पेक्षा जास्त पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना सर्व्हिस दिलेली आहे. मग ते फ्लॅट्स असतील, ऑफिसेस असतील, काही असेल, 8,000 लोकांचा डेटाबेस आहे आज माझ्याकडे. ह्या डेटाबेसचा वापर करून मी शेणाच्या गोवऱ्या जरी विकायचं म्हटलं, नवीन व्यवसाय उभा राहतो. त्यामुळे नेटवर्क, तुमचा कस्टमर डेटाबेस हा व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. झालं सेल्सचं, सांगितलं मी तुम्हाला. बरं, आता सेल्स झाला, मी लीड कन्वर्ट केली, काम पण झालं पाहिजे. मग हे काम कर, जसं मी म्हटलं की सुरुवातीला मी स्वतः जायचो, मी स्वतः टीम सोबत काम करायचो. बरं, ह्याच्यामध्ये काय केलं, कस्टमर सर्व्हिससाठी मी फीडबॅक फॉर्म डेव्हलप केला. रिटर्न मध्ये फीडबॅक घ्यायचो, काय काम झाले तुम्ही चेक करा, सगळं काम झाल्यानंतर चेक केल्यानंतर आम्हाला रिटर्न मध्ये फीडबॅक द्या. आणि रेफरल जर त्यांनी मला दिला तर नेक्स्ट टाइमच्या सर्व्हिसला तुम्हाला 10% ऑफ. त्याचा परिणाम असा झाला की पहिल्या 6 महिन्यामध्ये जो व्यवसाय माझा महिन्याला 10 ते 12 क्लायंटचा होता, 7व्या महिन्यामध्ये एका दिवसात मी 8 क्लायंट सर्व केले. जिथं पहिल्या 6 महिन्यामध्ये माझ्याकडे 4 मुलं कामाला होती, 7व्या महिन्यामध्ये माझ्याकडे 22 मुलं कामाला लागली. आणि जी ग्रोथ म्हणतो आपण, ती ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे झाली. व्यवसाय भरभराटीला आला. पहिल्या 1 वर्षामध्ये महिना 1 लाख रुपयाच्या प्रॉफिट पर्यंत पोहोचलो. पार्टनर पण खुश होते, सगळं होतं. पण झालं असं की कुठंतरी म्हटलं, मी सुरुवातीला जसं म्हटलं की आयुष्यात शून्य होण्याचे प्रसंग खूप आले. आणि हे सगळं खूप चांगलं चालू होतं. व्यवसाय 2 वर्षाचं झालं. म्हणजे काय होतं बघा, आपल्याला आपलं मूलबाळ असतं, त्याचे जे काही टप्पे असतात ना प्रगतीचे, म्हणजे पहिल्यांदा ते आपल्याकडे बघतं, हसतं, डोळे मिचकावतं, त्यानंतर आपण आवाज दिल्यानंतर ओ देतं, त्यानंतर चालायला लागतं. हे जे टप्पे आहेत ना, हे व्यावसायिकाला सुद्धा असतात. त्यांचा जो व्यवसाय आहे, सुरुवातीला डोळे मिचकावतो, तुमच्याकडे बघून हसतो, चालायला लागतो, धावायला लागतो, पळायला लागतो. आणि तो जो आनंद असतो ना, तो आपल्या शब्दात सांगता येत नाही. आणि 1-2 वर्ष व्यवसायाचे झाल्यानंतर सगळं खूप स्मूथली चालू होतं. पण काहीतरी म्हणतो ना आपण की दुधात मिठाचा खडा पडावा आणि दूध नासून जावं, आणि आपण चहाला पातेलं ठेवलेलं आहे. प्रॉब्लेम असा झाला की सगळं चालू असताना वैयक्तिक आयुष्यात पण खूप प्रगती चालू होती. लग्नाचा विषय चालू होता. आणि बरं, ह्याच्यामध्ये एक सांगायचा मुद्दा राहून गेला. पहिले 2 वर्ष मी घरी सांगितलं नव्हतं मी व्यवसाय करतोय, कारण आई वडिलांसाठी खूप मोठा धक्का होता. नातेवाईक असतात, सगळे असतात. कारण काय होतं, आमच्या मराठवाड्यात, मी मराठवाड्यातलं, तर आमच्या मराठवाड्यात नाही का, व्यवसाय म्हटलं की कमीपणाचं समजतात. तू शिपायाची नोकरी कर, पण तू नोकरी घे. व्यवसाय म्हटलं की अरे नको. आजही व्यावसायिकाला मुलगी देत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. समाजानं कुठेतरी ह्या गोष्टीवरती पण विचार करावा. जे व्यावसायिक समाज घडवण्यासाठी, समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःचं आयुष्य, स्वतःचा वेळ खर्ची घालतात, स्वतःचे सुखदुःख बघत नाहीत, त्यांनाच तुम्ही आयुष्याचा जोडीदार म्हणून तुमची मुलगी जर देत नसाल, समाज कुठं पुढे जाणार? सामाजिक प्रश्न आहे हा. आणि वैयक्तिक आयुष्यात लग्नाचा विषय चालू होता. कुठंतरी जे काही म्हणजे लव्ह मॅरेज होतं, पण त्यांच्या घरचे पण तयार नव्हते, व्यावसायिक शेवटी. आणि ती नोकरीला. हे सगळं चालू असताना शेवटी कसं तरी ते तयार झाले, लग्न करायचं ठरलं. लग्न 12 दिवसावर आलं होतं आणि काही अंतर्गत गोष्टीमुळे पार्टनरनं सांगितलं तुझा माझा संबंध संपला. बरं, तो संबंध फक्त बोलण्यापुरता संपला नाही. झालं काय होतं की जे आमचं जॉईंट अकाउंट होतं, सर्व पैसे माझे त्या जॉईंट अकाउंटला होते कंपनीच्या. लग्नाची सगळी बुकिंग झालेली होती, गाड्या बुक करण्यापासून ते सोनं नाणं घेण्यापर्यंत बुकिंग करून ठेवलं होतं. का तर पैसे आहेत, पण ऐन वेळेला शून्य झालं. आणि शून्य अशा पद्धतीनं झालं होतं, आयुष्यात कधी हारलो नव्हतो. ती जी रात्र होती, त्या रात्री 2:30-3च्या दरम्यान आत्महत्येचा विचार आला.
का तर सांगूच शकत नव्हतो ना, घरी सांगितलं नव्हतं. आता जर मी सांगितलं की नोकरी सोडली, जॉब सोडला आणि बिझनेस चालू केला, बिझनेसमध्ये शून्य झालो, आई वडिलांना दुःख व्हायचं ते वेगळंच. कारण एकुलता एक मुलगा असेल ना, आणि काय होतं माझ्या आई वडिलांचं एक होतं, भले त्यांचं शिक्षण कमी असेल, त्यांना एक माहिती होतं की आपला मुलगा चुकीचं काही करणार नाही. त्यांचं एवढं होतं, तू करतोय ना, तुझ्यावर विश्वास आहे, तू कर. म्हणजे विषय इथपर्यंत झाला, ज्यावेळेस व्यवसाय करतो हे सांगितलं, काय करतो हे सांगितलं ना, नातेवाईकांच्या टोमणे होते, अरे पाटलाचं पोरगा आहे, संडास धुतोय. त्यांना हे माहिती नव्हतं की माझ्या कंपनीमध्ये 30-40 मुलं काम करतात, मी स्वतः संडास धुत नाही. पण ते काय असतं की नातेवाईकांचा तो पिंड असतो, टोमणे मारणं हा पिंड आहे. आणि हे एकंदरीत सगळं चालू झालं. पार्टनरनं सांगितलं तुझा माझा संबंध संपला, शून्य झालो, विचार करत बसलो आता काय करायचं. कारण काय होतं, कुठंतरी असं असतं की आपण शून्य होतो, वाटतं सगळं संपलंय, बरोबर. आत्महत्येचे विचार चालू होते. बरं, फक्त विचार असे नाही की आत्महत्या करूया, मार्ग शोधत होतो. चिंचवडला राहायचो, चिंचवड स्टेशन माझ्या रूम पासून 10 मिनिटाच्या अंतरावरती होतं. रेल्वे खाली जाऊ, नाहीतरी काम करायचं स्विच बोर्डला, फॅन जर तुटला तर ते मालक आधीच, रूम मालक भयंकर होता, आपण स्विच बोर्ड मध्ये हात घालूया, नाहीतर विषयाची बाटली आणूया. म्हणजे भयंकर. मी म्हणतो ना की हरलेल्या मनस्थितीत आपण ज्यावेळेस असतो ना मित्रांनो, निर्णय कधीच घ्यायचा नाही. हरलेल्या मनस्थितीत आणि एकदम खुशीत ज्यावेळेस असतो, निर्णय घेतला 100% चुकतो. हे सगळं चालू होतं आणि कुठंतरी म्हणतो माझ्या कुटुंबाला जी वारकरी घराण्याची परंपरा आहे ह्याचाच फायदा झाला. असा मी खाली बसलो होतो, चेअरवरती माझं वॉलेट होतं, वॉलेटमध्ये आई वडिलांचा फोटो नेहमी असतो. वॉलेट खाली पडलं, आई वडिलांचा फोटो दिसला आणि मनातला जो आत्महत्येचा विचार होता ना, तो झटकन बदलला. मी जर मेलो तर माझ्या मायबापाचं काय व्हायचं, समाज ह्यांना जगू देईल का, हारले. अरे हे बघा, हेच ना ते आई वडील, ह्यांच्याच पोरांना आत्महत्या केली. आणि एक वेळा असं झालं की आई वडिलांचा जो स्ट्रगल आहे तो डोळ्यासमोर आला, झटकन विचार बदलला. शून्य होतो, काहीच नव्हतं, पण एक होतं की अनुभव असा होता की परत शून्यात उभा राहील आणि परत रिस्टार्ट केला. परत प्लॅनिंग केलं. रात्री 3:30-4 वाजता प्लॅनिंगला बसलो, सकाळी 9 पर्यंत माझा बिझनेस प्लॅन रेडी होता, ऑफिस रेडी होतं. दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत नवीन ऑफिस घेतलं, टीम रेडी होती आणि नवीन व्यवसायाला परत नवीन जोमानं सुरुवात केली. आजची कंडिशन अशी आहे, 8,000 पेक्षा जास्त पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना क्लिनिंगची सर्व्हिस दिलेली आहे. त्यावेळेला एक व्यवसाय होता, आज 3 व्यवसाय आहेत. त्यामुळे हा प्रवास जो आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात टप्पा येतो, प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि कसं आहे की संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, सोन्याचा चमचा घेऊन कुणी जन्मलेलं नाहीये, तर आपण ही वाटचाल करतो. खूप सुंदर. 8,000 पेक्षा जास्त पुण्याच्या घरांमध्ये दादांनी क्लिनिंग सर्व्हिस दिलेली आहे. ही गोष्ट ऐकायला खरंच खूप सुंदर वाटते. त्याच्या मागचा जो प्रवास होता आणि त्याच्या मागची जी गोष्ट होती ती ऐकताना दादा खरंच खूप त्रास होतो. तुमच्यासारखा यशस्वी व्यावसायिक, तुमच्यासारखा इतका स्वतःला नेहमी मोटिवेट ठेवणारा व्यक्ती, ज्याचा प्रवास आम्ही कॉलेज पासून सुद्धा ऐकला आणि ऐकताना लिटरली आम्ही तुमच्यासोबत तो प्रवास अनुभवला. आणि ह्या व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा आत्महत्येचा विचार येऊ शकतो. आलेल्या आत्महत्येच्या विचारातून दादा पुन्हा बाहेर निघतात. बाहेर निघून दादांनी पुन्हा दुसऱ्या व्यवसायाचं प्रॉपर प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये दादांनी सक्सेसफुल एक स्वतःचा एक व्यावसायिक म्हणून ओळख पुन्हा निर्माण केली. सोबत दादांनी अजून 2 वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. दादा खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच खूप म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला कौतुक वाटेल अशी गोष्ट आहे. काहीही नाहीये, शून्य आहे. शून्यातून सुरुवात केली आहे, परत शून्य झालेत, परत सुरुवात केली आहे आणि आज शिखरावरती आहेत. दादा हा प्रवास खरंच खूप सुंदर आहे. ह्या प्रवासामध्ये बऱ्याच तरुण मुलांना हा त्रास असतो, बऱ्याच नवीन व्यावसायिकांना हा त्रास असतो की जर का मी व्यवसाय सुरू केला तर साधारणपणे तुम्ही जशा पद्धतीने सांगितलं की मी माझं प्लॅनिंग केलं, साधारणपणे तुम्ही प्लॅनिंग करताना तुम्ही काय डेडलाईन्स, काय एक कालावधी ठरवता, जो कालावधी ठरवताना बऱ्याचशा लोकांची एक गफलत होते किंवा बऱ्याचशा लोकांना तो कालावधी कॅल्क्युलेट करता येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, मी आज व्यवसाय चालू केला, मी एखादा फ्रँचायझी मॉड्यूल घेतला, मी एखादा नवीन स्टार्टअप केला किंवा एक नवीन कन्सेप्ट घेऊन मी मार्केटमध्ये ॲज अ बिझनेसमॅन म्हणून लॉन्च झालो.
पण मला माहिती नसतं माझं सस्टेन करण्याची कॅपॅसिटी बरोबर काय. बरोबर. बऱ्याचदा काय होतं, माझा व्यवसाय एका महिन्यामध्ये जर का नाही ट्रॅकवर आला, तर मी कन्सिडर करतो माझा व्यवसाय लॉस. बऱ्याचदा काय होतं, 3 महिन्यात नाही आला, मी हो. कन्सिडर करतो माझा व्यवसाय लॉस. पण तुम्ही नक्की काय विचार करून तुमचे प्लॅनिंग्स केलेत? सो ह्या सगळ्या प्लॅनिंग्सने संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याच तरुण वर्गाला, बऱ्याच तरुण व्यावसायिकांना मदत होऊ शकते. दादा सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं म्हटलं ना तर म्हणजे सुरुवात माझ्यापासून सांगतो मी की आपलं मूळ चुकतं कुठं, आपलं बेसिकच कच्चं आहे. आपण एखादं घर बांधतोय, घर बांधताना आपण सगळ्यात आधी काय करतो? फाउंडेशन बांधतो, बरोबर, पाया बांधतो. जर तो पाया तुमचा मातीचा असेल, घर टिकेल का? बरोबर. पाया जेवढा तुमचा मजबूत तेवढं तुमचं घर टिकणार आहे. व्यवसाय देखील तसंच आहे. व्यवसायाला जर तुम्ही घर समजलं, त्याचा पाया म्हणजे तुमचा रिसर्च आहे. कुठला व्यवसाय करायचा? आजही महाराष्ट्रभरात मला फोन येतात किंवा जिथे मी सेशन घेतो ना, लोक विचारतात की सर मला व्यवसाय करायचा, काहीतरी व्यवसाय सांगा ना मला एखादा. आजही फेसबुकवरती 100 मेसेज पडलेले असतात. आत्ताही तुम्हाला दाखवू शकतो की आज सकाळी ज्यावेळेस कॅबमध्ये मी होतो येताना, तर त्यावेळेला 7-8 लोकांचे मेसेज होते की आम्हाला काहीतरी व्यवसायाची आयडिया सांगा. सगळ्यात महत्वाचं काय ना दादा, व्यवसाय म्हणजे हॉटेलमधलं मेनू कार्ड नाहीये की कुणीतरी सांगावं, मी घ्यावं आणि चालू करावं. व्यवसाय निवडताना जर आपली निवड चुकली, आयुष्य बर्बाद आहे. त्यामुळं व्यवसाय निवडताना थोडासा वेळ लागू द्या. तुमचा रिसर्च जो चालू आहे त्याला थोडंसं टाइमलाईन लावू नका. पण ज्या क्रायटेरियावरती तुम्ही ती रिसर्च करताय किंवा अभ्यास करताय, तो क्रायटेरिया तुमचा पक्का असला पाहिजे. व्यवसायाची निवड करताना तुमची स्वतःची काम करण्याची तयारी आणि सगळ्यात महत्वाचं, फायनान्सला दुय्यम स्थान आहे. पैसा नाही म्हणून व्यवसाय होऊ शकत नाही, हे सगळ्यात चुकीचं आहे. आज विजय पवार तुमच्या समोर उभा आहे, 1 नाही 2 नाही 3 व्यवसाय करतो, 1 रुपया नव्हता माझ्याकडे. सगळ्यात पहिल्यांदा तुमची स्वतःची कॅपॅसिटी. दुसरं, ज्या भागात तुम्ही व्यवसाय करता त्या भागाची गरज ओळखा. नाहीतर मी एखाद्या खेडेगावात 5 स्टार हॉटेल उभा करायचा निर्णय घेतला, तो व्यवसाय म्हणू शकत नाही आपण त्याला, बरोबर. किंवा ज्या खेडेगावात 4 व्हीलरच नाही तिथं जर मी गॅरेज टाकलं, व्यवसाय नाही म्हणू शकत त्याला. त्या भागाची गरज काय, तुमची स्वतःची कॅपॅसिटी काय, तुमचं फायनान्स तुम्ही कसा उभारू शकता, त्यानंतर तुम्ही स्वतःचं कुटुंब सस्टेन किती करू शकता. जर पैसा मला समजा 3 महिने, जो तुमचा प्रश्न होता की टेन्युअर किती काळासाठी कसं सस्टेन करायचं, करू शकता. त्यानंतर फॅमिलीला विश्वासात घ्या. फॅमिली जर तुमच्या सोबत असेल तर तुम्ही प्रत्येक लढाई जिंकू शकता. व्यावसायिकाची सगळ्यात मोठी ताकद जर असेल तर त्या व्यावसायिकाची कुटुंब, त्यांची फॅमिली असते. कारण त्या फॅमिली म्हणजे व्यवसायाचा बॅकबोन असतो. शिवराय स्वराज्य का उभा करू शकले? मासाहेब जिजाऊ होत्या, छत्रपती आपलं शहाजीराजे होते. आज आपल्याला दिसतात शिवाजी महाराज दिसतात संभाजी महाराज दिसतात, पण त्यांच्या मागे मासाहेब जिजाऊंचं, शहाजीराजांचं थोरपण आपण दुर्लक्ष नाही करू शकत. कुटुंबाला विश्वासात घ्या. ज्यावेळेस आपण टेन्युअर किंवा कालावधीचा विचार करतो ना मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं येतं कुठं, तर आपल्याला ज्यावेळेस व्यवसाय एखादा करतोय, आधी लक्षात ठेवा की वेळ लागणार आहे. व्यवसाय म्हणजे जादू नाही की एका रात्रीत कांडी फिरवली दुसऱ्या दिवशी पैसा आला. कधीतरी असं पण होऊ शकतं की तुम्हाला 2 दिवसात तुमचा व्यवसाय प्रॉफिटला येऊ शकतो आणि कधी 2 वर्ष पण लागू शकतात. पण जनरली 1000 दिवसांची थिअरी तुम्ही ऐकली असेल, बरोबर. तर असं म्हणतात की 1000 दिवस जर तुमचा व्यवसाय टिकला तर तो पुढचे 1000 वर्ष टिकतो. पण टिकणं म्हणजे फक्त लॉस मध्ये जाणं नव्हे, तर तुम्ही ते अनालिसिस केलं पाहिजे. व्यवसायात मला किती रुपये, 1 रुपया येतोय ना, तर तो 1 रुपया खर्च कुठं होतो ह्याचा ताळेबंद तुमच्याकडे असला पाहिजे. ज्याला आपण कॅश फ्लो म्हणतो, हा कॅश फ्लो जर तुमचा मेंटेन असेल तर कधीच कुठला व्यवसाय खड्ड्यात नाही जाणार. दुसरं महत्वाचं, आपले व्यावसायिक चुकतात कुठं, किंवा मी ज्या गोष्टीवरती काम करतोय, मी जसं म्हणलं की मला एक व्यावसायिक पिढी घडवायची आहे, का तर मी स्वतः शून्यात आलो, मला सांगणारं कुणी नव्हतं. त्यामुळे उद्योग मित्रची सुरुवात झाली. उद्योग मित्रमध्ये आम्ही 2015-16 पासून आयडिया इनिशियलायझेशन पासून, म्हणजे समजा एखादा कच्चा माणूस आहे, मला काहीतरी करायचंय, हे डोक्यात आहे, त्याच्या सिरियस असला पाहिजे तो फक्त. मग आम्ही ते आयडिया इनिशियलाइज करणं, आयडिया व्हॅलिडेट करणं, इथपासून व्यवसायाचं नाव काय असलं पाहिजे, लोगो काय असला पाहिजे, एखाद्या व्यवसायासाठी जे काही लागतं, नाव, लोगो, वेबसाईट, ग्राफिक डिझायनिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, सेल्स स्ट्रॅटेजी, इव्हन कोटेशन कसं बनवायचं, ते इनव्हॉइस कसं द्यायचं, इथपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस अंडर वन रूफ प्रोव्हाइड करतो. म्हणूनच उद्योग मित्र नाव ठेवलं. आणि ह्या उद्योग मित्राच्या माध्यमातून मला सांगायला आनंद वाटेल की कोरोनाच्या ऐन पीक वेळेत, म्हणजे पीकला ज्यावेळेस कोरोना होता
तेव्हापासून आजपर्यंत 157 व्यवसाय असे उभा केलेत जे की आज सक्सेसफुली रन होत आहेत आणि जे की एकदम काय म्हणू आपण त्याला रफ होते. ग्रामीण भागातले मुलं आहेत, काही शहरी भागातले आहेत, काही प्रस्थापित व्यावसायिक आहेत ज्यांचा सीआर मध्ये टर्नओव्हर आहे. सिस्टीम बसवून दिली. कुठल्याही व्यवसायासाठी तुमची सिस्टीम आणि प्रोसेस खूप महत्वाची. जसं मी म्हटलं की कुठं विकायचं, काय विकायचं, कोणाला विकायचं हे कळलं की व्यवसाय होतो. तसंच हे कुठं काय कोण हे येतात सिस्टीम मध्ये आणि जे ऑपरेशन आहे, जे तुम्हाला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस द्यायची आहे ती येते प्रोसेसमध्ये. सिस्टीम आणि प्रोसेस. आणि आणखी एक ह्याच्याशी अलाइड गोष्ट मला सांगायला आनंद वाटेल की होतंय काय की जनरली व्हिजन मिशन म्हणलं की आपण खूप मोठा बाऊ करतो. बरोबर. व्हिजन मिशन जनरली आज आपला प्रत्येक उद्योजक कंपनी प्रोफाईलवरती किंवा त्या पीडीएफ मध्ये तेवढ्या पुरताच वाचायला ठेवतो किंवा ऑफिसमध्ये असे जो एखादी फ्रेम बनवायची आणि ठेवायचं. पण व्हिजन मिशन एवढं बाऊ करण्यासारखं काहीच नाहीये. साधं सोपं आहे. व्हिजन म्हणजे मला जायचंय कुठं, कुठपर्यंत मला जायचंय, आणि मिशन म्हणजे मी जाणार कसं आहे. दॅट्स इट. म्हणजे जे आपण म्हणतो ना की आय हॅव टू इम्प्रूव्ह, आय वॉन्ट टू, हे काय सगळं कशाला फसवायचं कुणाला. साधं सरळ आहे. मला 5 वर्षामध्ये इथपर्यंत पोहोचायचे, एवढे पैसे कमवायचे, माझी कंपनी ह्या लेवलला न्यायची आहे, हे झालं माझं व्हिजन. आणि हे मी अचीव्ह कसं करणार आहे, इथपर्यंत मी पोहोचणार कसं आहे, हे झालं मिशन. तर सेल्स स्ट्रॅटेजी, तुमचं फोकस, तुमची प्रोसेस, तुमची सिस्टीम, व्यवसाय म्हणजे हेच आहे. खरंच खूप दादा विचार करायची गोष्ट आहे की तुम्ही सांगता त्या पद्धतीने जर का एखादा तरुण व्यक्ती आहे, त्याला उद्योगामध्ये यायचं आहे, तर त्याची पैसेही सेकंडरीच असायला पाहिजे. मुळात पहिले तुम्ही ठरवलं पाहिजे तुमचा स्वभाव कसा आहे, नक्कीच. तुमच्याकडे काय काय क्वालिटीज आहेत, काय काय स्किल्स आहेत, ह्याचा तुम्ही आधी एक अभ्यास करा. तो अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही व्यवसाय कोणता करायला पाहिजे. मुळात तुम्ही व्यवसाय करायला पाहिजेच का, यावरूनच आता मी एक प्रश्न विचारतो. एखाद्याने जर का स्वतःवरती अभ्यास केला आणि त्याला कळलं की अरे यार, सगळ्या स्किलमध्ये मला असं वाटतं की मी व्यवसायामध्ये कुठेच फिट होत नाही, मग नोकरी करणं वाईट आहे का, किंवा व्यवसाय किंवा नोकरी, ह्याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं, हा ज्वलंत प्रश्न आहे. बरोबर. कारण आजकाल काय होतं, अरे नाही यार, तो बॉस खूप किचकट करतोय, नाही मला नोकरी करायची, मी व्यवसाय करणार. एखादा कॉलेज पास आउट मुलगा असतो, आई वडील सांगतात अरे बाळा पुढच्या नोकरीचं काहीतरी प्लॅन. हा, नोकरी नाही, व्यवसाय करायचा आहे. बरं, विषय काय येतो, व्यवसाय का करायचा हे त्यांना माहिती नाही. विचारा ना तुम्ही, प्रश्न विचारा. जे मुलं म्हणतात ना मला व्यवसाय करायचा, का करायचा आहे. व्यवसायात आपण आपले मालक असतो, कुणी आपला मालक नसतो. बरं, दुसरं काय, व्यवसायात कसं केबिन मध्ये बसून मला काम करायचंय. ओके. व्यवसाय का करायचा, भरपूर पैसे मिळतात. बरोबर. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे नोकरी आणि व्यवसाय ह्याची जर आपण तुलना केली ना, आधी व्यवसायाचे फायदे सांगतो. व्यवसाय का करावा. व्यवसाय तुम्हाला स्वातंत्र्य देतं. व्यवसाय जर करायचं म्हणलं ना, तर व्यवसाय तुम्हाला स्वातंत्र्य देतं. स्वातंत्र्य कशाचं, निर्णय घेण्याचं, काम करण्याचं, पैसे कमावण्याचं. जेवढं तुम्ही धावपळ कराल तेवढे पैसे तुम्ही कमावणार आहे. बरोबर. तर इथं व्यवसाय तुम्हाला स्वातंत्र्य देतं आणि स्वातंत्र्याची किंमत आपण शब्दात किंवा पैशात कधीच करू शकत नाही. त्यामुळं व्यवसाय ऑलवेज बेनिफिशियल. बरोबर. बरं, इथं ह्या तुलनेचा जर विचार केला, नोकरी की व्यवसाय, तर नोकरी वाईट आहे का, निश्चितच नोकरी वाईट नाही. उलट मी म्हणेन ज्यांना व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी आधी नोकरी करावीच. म्हणजे स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय की ज्यावेळेस आपण नोकरी करतो आणि बरं होतंय काय की मला जर व्यवसाय करायचा असेल, मला मार्केटचा अनुभव पाहिजे, मला लोक कळले पाहिजेत, लोक वाचता आले पाहिजेत, आणि हे नोकरीशिवाय होणं शक्य नाही. ज्यावेळेस आपण नोकरी करतो, आपण दुसऱ्यासाठी काम करतोय. बरोबर. तो आपल्याला त्या गोष्टीचे पैसे देतो. म्हणजे इनडायरेक्टली आपल्या व्यवसायासाठी आपण काम करतो आणि त्याचे पैसे पण मिळतात. एवढा दुहेरी फायदा कुठे मिळणार आहे. बरं, आज मला सांगा, गुगलची सुंदर पिचाई नोकरच आहेत ना. बरोबर. ते म्हणणार आहेत का की नोकरी वाईट आहे. पण इथं लगेच आपली मुलं म्हणतील गुगलची नोकरी, पगार, तुम्हाला कोणी अडवले, करा ना. आज तुम्ही जेवढे मोठमोठे टेक स्टार्टअप घेतायत, तर हे सगळे नोकरीवाल्यांनीच उभा केलेले आहेत. त्यामुळे नोकरी निश्चित केली पाहिजे. नोकरीतनं खूप शिकायला मिळतं. नोकरीतनं तुम्हाला धोके कळतात, नोकरीतनं तुम्हाला जबाबदारी कळते. त्यावेळेला व्यवसायात उतरा. अगदी बरोबर. एक तुम्ही शब्द वापरलात, स्टार्टअप. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. पारंपरिक व्यवसाय, ठीक आहे, हा शब्द काही दिवस झालेत किंवा काही वर्ष झालेत आता आपल्याला ऐकायला थोडं कमी कमी व्हायला लागलं. बरोबर. आपल्याला जिथे जाऊ तिथे एक नवीन शब्द ऐकायला मिळते की Startup. स्टार्टअप. नक्की काय आहे हे स्टार्टअप?
आता खरं म्हटलं तर ह्याच्यावरती हसावं की दुःख वाटून घ्यावं अशी परिस्थिती आहे. होतं काय की आपला एखादा बांधव नवीन व्यवसायाला सुरुवात करतो आणि म्हणतो की मी स्टार्टअप केलंय. ओके. कुणीतरी किराणा दुकान चालू करतं, सोशल मीडियाला पोस्ट टाकतं, नवीन स्टार्टअप चालू केलंय. स्टार्ट आणि अप, लोकांना काय वाटतं स्टार्ट करणं म्हणजे चालू करणं, आणि स्टार्टअप म्हणजे बाबा मी नवीन काही हॉटेल चालू केलं, किराणा दुकान चालू केलं, स्टार्टअप केलं. पण स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय दोन्ही टर्म किंवा संज्ञा पूर्णतः वेगळ्या आहेत, एक नाहीयेत. एक साध्या सोप्या शब्दात सांगतो, स्टार्टअप म्हणजे काय. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत ना, त्या अडचणी सोडवणारी एखादी व्यावसायिक संकल्पना, जी की तंत्रज्ञानाचा वापर करते. बरोबर. 3 गोष्टी होत आहेत. आपली अडचण सुटते, दैनंदिन जीवनातली एखादी अडचण सुटते, तंत्रज्ञानाचा वापर होतोय, आणि जो ही संकल्पना राबवतो त्याला त्यातनं अर्निंग होतं, उत्पन्न मिळतं. ते झालं स्टार्टअप. नाविन्यता ज्याला आपण म्हणतो ना, तुमच्या व्यवसायामध्ये काहीतरी नाविन्य असलं पाहिजे. आता मला सांगा, टॅक्सी आधी नव्हत्या का हो? होत्याच, बरोबर. पण ओला उबरवाल्यांनी काय केलं? ऑनलाईन बुकिंग, घर बसल्या तुम्हाला टॅक्सी मिळते. किराणा दुकान नव्हते का आधी? होतेच. इन्स्टामार्ट किंवा स्विगी झोमॅटोवाल्यांनी काय केलं? ऑनलाईन डिलिव्हरी. काहीतरी नाविन्य आणलंय, बरोबर. मला सांगा, हॉटेल रूम आधी आपल्याला मिळायच्या नाहीत का? मिळत होत्या ना. पण ओयोवाल्यांनी काय केलं? नाही, तिथं तुम्हाला ऑनलाईन तुम्ही बुक करू शकता, हॅझल फ्री. अडचण सोडवली. एखादा ज्वलंत प्रश्न उचला, ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि ती जी अडचण आहे ती कायदेशीर सोडवता आली पाहिजे, बरोबर. नाहीतर तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना, माझं पण एक स्टार्टअप आहे. बरं, कुठलं स्टार्टअप? चाकू घेतो, एखाद्याच्या गळ्याला लावतो, पैसे कमावतो. साधी सरळ गोष्ट काय, दैनंदिन जीवनातला समाजातील एखादा ज्वलंत प्रश्न कायदेशीर मार्गानं तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवणं आणि पैसे कमावणं. दॅट्स इट. दिस इज कॉल्ड स्टार्टअप. आणि पारंपरिक व्यवसाय म्हणजे काय? जे काही आपण करतोय, पिढ्याने पिढ्या करत आलोय किंवा अजूनही करतोय आणि पुढेही करत राहणार आहे, पारंपरिक व्यवसाय. ते वाढवत राहायचं, येस, त्याच्यातून इन्कम रेव्हेन्यू जनरेट करत नक्कीच राहायचं. नक्कीच. खरंच खूप सुंदर दादा. मला वाटतं ह्या उत्तराची गरज होती. बऱ्याच लोकांना हा फरक समजणं गरजेचं आहे. नवीन व्यवसाय सुरू करा, त्याच्यामध्ये कोणाचाही नकार नाहीये. बरोबर. पण नवीन व्यवसाय सुरू करताना आपण काय सुरू करतोय हे निदान आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण एक नवीन व्यवसाय सुरू करतोय का नवीन स्टार्टअप, तो फक्त एक इंग्लिश शब्द आहे. बरोबर. आपण जे करतोय तो सुद्धा मराठी शब्दालाच मॅच होणारी ऍक्शन करतोय. नक्कीच नक्कीच. जर का इंग्लिश शब्द वापरून जर का करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी ऍक्शन सुद्धा त्याच पद्धतीने असायला पाहिजे. जसं दादांनी सांगितलं, कोणतीही गोष्ट करा, भले तुम्ही वडापाव विका, पण तो वडापाव विकताना तुमच्या एरियासाठी एक असा ऍप्लिकेशन बनवा की ह्या 2 किलोमीटर मध्ये कोणालाही वडापाव हवा असेल तर आपल्या ह्या ऍप्लिकेशन मध्ये ऑर्डर प्लेस करा, पुढच्या 10 मिनिटांमध्ये, पुढच्या 15 मिनिटांमध्ये वडापाव तुमच्या घरी. हा झाला तुमचा स्टार्टअप. पण तुम्ही जर का वडापावची गाडी टाकताय तर तो स्टार्टअप नव्हे, तो तुमचा एक व्यवसाय झाला. त्या व्यवसायाला वाढवण्यासाठी तुमची जी काय मेहनत असेल ती झाली तुमची खरी व्यवसायाची धडपड, किंवा ती नक्कीच, झाली नक्कीच. तुमची व्यवसायाची प्रगती. व्यवसाय करत असताना मी इंडिव्हिज्युअल लेवलला व्यवसाय करतोय, तर मला बऱ्यापैकी काही व्यवसायांमध्ये मला बऱ्यापैकी लिमिटेशन्स येतात. बरोबर. सो त्यावेळेला फायनान्शियल लेवल असू दे, किंवा एखादी क्रिएटिव्हिटी असू दे, किंवा एखादा डिपार्टमेंट असू दे ज्याच्यामध्ये मी वीक आहे. सो नक्कीच. मला तेव्हा एखादा पार्टनरची गरज पडते. गरजेचं नाहीये की तो पार्टनर माझ्यासाठी फुल फ्लेज, म्हणजे मी जेवढं देतो तेवढं 100% देईन. भले माझं जे काम 20% 25% मी जिथे कमी पडतोय तिथे मला एखाद्या पार्टनरची गरज निश्चित, पडते. निश्चित. सो पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करणं हे सोयीस्कर आहे, किंवा पार्टनरशिपसाठी व्यवसाय एखादा पार्टनर शोधायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यावी? नक्कीच. खूप महत्वाचा प्रश्न आहे दादा. कारण आतापर्यंत जेवढे पण मी सेशन्स घेतले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉलेजमध्ये गेलो, म्हणजे MIT कॉलेज असेल किंवा DY पाटील असेल किंवा भारतीय जैन संघटनेचे कॉलेज असतील, इथे सेशन्स झाले. प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला, भागीदारीत व्यवसाय करावा का? काय झालंय, आपल्या मराठी माणसाची मानसिकता जी आहे ना ती चुकीच्या पद्धतीनं पुढं वाढवली गेलेली आहे. भागीदारी म्हटलं की नको रे बाबा, का तर तिथे धोका मिळतो. बरं, मी स्वतः भागीदारीत धोका खाल्लाय, तरीही मी सांगतो की व्यवसायात भागीदार हा असलाच पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीला की भागीदार निवडताना काय काळजी घ्यायची, तर सगळ्यात आधी हा निर्णय घेतला पाहिजे की मला खरंच भागीदाराची गरज आहे का. जर असेल तर कुठल्या गोष्टीसाठी आहे. भागीदार असा निवडा की समजा उदाहरण घ्या, मी जर सेल्समध्ये चांगला आहे पण मला ऑपरेशन जमत नाही, तर
तर तुमच्या भागीदार ऑपरेशन मध्ये परफेक्ट असला पाहिजे. Right. किंवा उलट पण होऊ शकतं की तुम्हाला ऑपरेशन जमतं पण तुम्हाला विकायला जमत नाही, तर तुमचा जो भागीदार असा निवडा त्याला विकता आलं पाहिजे. बरोबर. भागीदार निवडताना तुमच्यातली कमी तो त्याचा प्लस पॉईंट असला पाहिजे. Perfect. बरोबर. कारण भागीदारी म्हणजेच काय, तर एकमेकांची जिथं कमतरता आहे तिथं एकमेकांची स्ट्रेंथ बनणं, ताकद बनणं आणि पुढे जाणं. जगातले जेवढे पण तुम्ही मोठमोठे व्यवसाय बघाल भागीदारीतच मोठे झालेले आहेत. म्हणजे आपण मॅकडोनाल्डचं उदाहरण घेऊ शकतो, भागीदारीत मोठा झालाय. डिस्नेचं घेऊ शकतो, भागीदारीत मोठा झालाय. कुठलंही बऱ्यापैकी कंपन्या, ब्लॅक रॉक ऐकलं असेल, त्यांचे तर मल्टिपल भागीदार आहेत. जगभरात जेवढे देश आहेत तेवढ्या देशामध्ये पार्टनर्स आहेत त्यांचे. बरोबर. तर भागीदारीत व्यवसाय निश्चितच करावा. आणि काळजी म्हटलं तर एकच आहे, ट्रान्सपरन्सी सगळ्यात महत्वाची. विचारांची, पैशाची, वागण्याची आणि तुमच्या कामाची. आहे ना जोडीदार आहे तो बघून घेईल. बरोबर. किंवा सगळे डॉक्युमेंट माझ्या नावावरती मी देईन ना धोका त्याला काय, जसं मी स्वतः खाल्लेला आहे तरी पण काळजी घेण्यास सांगतो. आणि भागीदारीत व्यवसाय केल्यानं फायदा काय होतो की तुमचा जो ब्रँड आहे, तुमचा जो व्यवसाय आहे त्याचे 2 आधारस्तंभ राहतात. 2, 3, 4 जे काही तुमचे भागीदार असतात, फक्त जबाबदाऱ्यांचं प्रॉपर वाटप झालं पाहिजे आणि कामाचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. दॅट्स इट. थोडक्यात काय तर आपल्या भाषेत व्यवसायामध्ये जर का भागीदारी म्हणजे थोडक्यात काय तर रिकाम्या जागा भरा. एकदम बरोबर. ज्या जागी तुम्ही कमी आहात ती जागा आपल्या पार्टनरकडून भरून घ्या. ज्या जागी तुम्ही आहात त्याच कॅलिबरचा पार्टनर आणला तर नंतर तुतुमय होणार. 100%. नंतर तुमचे मतं मॅच होणार नाहीत आणि त्याच्याने त्रास तुम्हालाच होईल. अगदी बरोबर आहे दादा. आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आम्हाला की जिथे आपण कमी पडतो त्या कॅलिबरचा त्या गोष्टीसाठी त्या गोष्टीपुरता एखादा पार्टनर शोधणं म्हणजे आपल्या व्यवसायासाठी त्याचा खरंच खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही हे सांगताना मगाशी एक गोष्ट सांगितली की व्यवसाय करताना मानसिकता हा एक शब्द तुम्ही वापरला. तर बिझनेस आणि सायकोलॉजी किंवा सायकोलॉजिकल बिझनेस ह्या गोष्टीचं समीकरण आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो? दादा मी एक म्हणेल की सायकोलॉजी ऑफ बिझनेस, ओके, किंवा उद्योजकीय मानसिकता हा शब्द जो आहे ना, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा आहे पण तुमची मानसिकता तशी जर नसेल तुम्ही करू नका. तर उद्योजकीय मानसिकता म्हणजे नेमकं काय, तर आपण आपल्या वाडवडिलांपासून किंवा गुज्जू मारवाडी समाजात आपण ऐकतो बघा, जिभेवर साखर डोक्यावर बर्फ ठेवायला पाहिजे. बरोबर. निश्चितच जिभेवर साखर डोक्यावर बर्फ असलाच पाहिजे. उद्योजकीय मानसिकता ज्यावेळेस आपण म्हणतो, समोरचा माणूस आपल्याला काय बोलतोय आणि आपण त्याला काय रिॲक्ट करतोय. बरोबर. ऍक्शन आणि रिॲक्शन ह्याचं समीकरण जुळलं पाहिजे. समोरचा माणूस मला काहीतरी हातवारे करून बोलतोय आणि मी असा ढम्म बसलोय, नाही व्यवसाय चालणार. बरोबर. तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल बोलता आलं पाहिजे, विकता आलं पाहिजे. आणि मानसिकतेचा जर आपण विचार केला ना, तर मी एक म्हणेन की व्यवसाय म्हणजे अडी अडचणींचं गाव आहे, अडथळ्यांचं गाव आहे. जर तुम्हाला त्या गावात जाऊन राहायचंय तर तुम्हाला तुमची एक मेंटॅलिटी तयार करून ठेवावी लागेल की अडचणी येणारच आहे. बरोबर. संकट येणारच आहेत. आणि जर मला व्यवसायात उभं राहायचंय तर मी माझ्या मनाची तयारी केली पाहिजे की मला अडचणीला तोंड द्यायचंच आहे. जर तुम्ही कमकुवत मनाचे असाल व्यवसाय करू नका. कारण काय होतं, कमकुवत मनाची माणसं हे जगण्याची लढाईच हारलेली असतात, ते व्यवसायाची लढाई काय जिंकतील. जर व्यवसायाच्या लढाईत तुम्हाला जिंकायचं असेल तर उद्योजकीय मानसिकता म्हणजे काय, संयम उद्योजकाचा दागिना आहे. बरोबर. संयम म्हणजे उद्योजकाचा दागिना आहे. किती अनंत अडचणी येऊ द्या, पाय रोवून उभा आहे मी, चल आने दे मैं खडा हूं. ते कुठल्या तरी हिंदी चित्रपटातला डायलॉग आहे बघा की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. बरोबर. सेम उद्योजक म्हणजे अरे दैनंदिन हे करायचंच आहे. दररोज अडचणीचं स्वरूप वेगळं असणार आहे, नवीन अडचणी येतील. पण एक वेळ अशी येते ना की वपू काळेंचं खूप छान वाक्य आहे, एखादी उंची गाठेपर्यंत तुम्हाला जबर संघर्ष करावा लागतो. पण ज्या वेळेला तुम्ही ती उंची गाठाल ना त्यावेळेला ती उंचीच तुमचे सगळे प्रश्न सोडवते. उद्योजकाचं आयुष्यच ते आहे. खूप सुंदर. दादांनी आतापर्यंतचा आजचा जेवढा वेळ आपल्यामध्ये घालवलेला आहे, आपल्या युट्यूब चॅनलवरती दादांनी आज ज्या काही गोष्टी सांगितल्यात दादा, त्याच्यातली प्रत्येक वाक्य हे आम्हाला त्याच्यातून काही ना काहीतरी घेण्यासारखंच आहे. मी स्पेशली हे पुण्यामध्ये जे काही इंटरव्ह्यूज घेतलेत त्यातलाच हा एक इंटरव्ह्यू आहे. आणि ह्या इंटरव्ह्यूज घेताना मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ऑलमोस्ट सांगतच आहोत, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे हे आपले व्हिडिओ
प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक व्यावसायिकाकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळणार आहे. अर्थात दादांकडून आपल्याला आज भरभरून काही ना काहीतरी शिकायला मिळालेलंच आहे. दादांचं हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये दादांनी भरपूर काही लिहिलेलं आहे. ते मी आता सांगणार नाही, ते तुम्ही प्रत्येकाने वाचा. अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या गोष्टींनी मगाशी, अर्थात हा एम्युअल चर्चा आपला चॅनल आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण चर्चा करत होतो दादांसोबत त्या पुस्तकाविषयी. आणि दादांनी त्या पुस्तकामध्ये स्पेशली तुम्ही नोकरी का करावी, निश्चित. तुम्ही नोकरी का करावी आणि त्याचे फायदे, विचार करा. व्यवसायावरती पुस्तक आहे, व्यवसायाची बाराखडी आहे, आणि त्या पुस्तकामध्ये दादांनी तुम्ही नोकरी का करावी यावरती सुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जितकं काही घेता येईल तितकं कमीच आहे. मी दादांना विनंती करेन की दादा, मला खरंच आवडेल आपण पुन्हा कधीतरी अजून दुसऱ्या टॉपिकवरती नक्कीच असाच एखादा छोटासा व्हिडिओ काढूया. आणि दादा, खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आज इतका वेळ काढून आमच्यासाठी आज ह्या सगळ्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन आज केलेत. असेच व्हिडिओ आपण काढत राहणार आहोत, असेच वेगवेगळे व्यावसायिकांना भेटत राहणार आहोत. अर्थात हे व्हिडिओ आणि त्या व्यावसायिकांच्या यशोगाथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.